नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला दाखवते माझा भोगीचा दिवस कसा गेला, किती घाई गडबडीत आणि किती कामात गेला आणि मी भाजी कशी बनवली, भाकरी कशी बनवली हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही दिसेल। तर माझा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल। तर मंडळी सर्वांना भोगीच्या, संक्रांतीच्या आणि किंक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मी इथे घेवड्याचा वेल लावला आहे। तर घेवड्याच्या वेलाला शेंगा लागल्या आहेत, तेच मी वाणात घालण्यासाठी ठेवल्या होत्या, तर ते आम्ही काढून घेतल्या। तर घरचं काहीतरी वानोळ असलं की खूप छान वाटतं। मी त्या काढून घेतल्या। एका साईडला असा वेल आलेला आहे, तर तो देशी घेवड्याचा वेल आहे। खूप छान असं चवीला शेंगा लागतात। तर काही वाळल्या आहेत आणि काही चांगल्या शेंगा आलेल्या आहेत। तर मी ह्या सर्व शेंगा काढून घेतल्या। भोगीच्या वाणासाठी सर्व काही गोळा करावे लागते। 8-9 वस्तू किंवा 11 अशा मोजून वस्तू गोळा करावे लागतात। तर माझ्या घेवड्याच्या शेंगा गोळा करून झाल्या। तर घेवड्याच्या शेंगा काय जवळ होत्या, त्यामुळे ताज्या ताज्या मी काढून घेतल्या। हे सर्व वाण गोळा करून मी आदल्या दिवशीच ठेवणार आहे। तर सर्व वाण गोळा करून ठेवायचं। ज्या भाज्या आणल्या त्या निवडून ठेवायच्या, म्हणजे सकाळी पटकन उठून आपल्याला भाज्या धुवून भाजी शिजायला घालता येते। तर बघा किती छान असं झाड आलेलं आहे। आणि आता जे झाड आहे ते बदामाचं, त्याला पाणी पिकली आहेत, लाल लाल पाणी झाले, तर ती सर्व पाने गळून जातात। तर ही आहे निळी कोरंटी, त्याला फुलं लागली आहेत। तर अशी सर्व झाडं आहेत, मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये कधीतरी दाखवेनच। तर ह्या शेंगा मी आता काढल्या आहेत, ह्या निवडून घ्यायच्या आणि बाकीची भाजी सुद्धा निवडून घ्यायची। तर ही बाजारातून भाजी आणलेली आहे, बघू शकता। आपल्याला भाजीला जी लागायची ती पण भाजी आणली आहे आणि जे वाणात घालण्यासाठी उद्याच्या भोगीसाठी जी भाजी असते ती सुद्धा आणलेली आहे। तर ही आहे चाकवताची भाजी। चाकवताची भाजी खूप छान चवीला लागते आणि शरीराला सुद्धा खूप छान असते। तर ह्या सर्व भाज्या मिक्स करायच्या, शिजवायचं, म्हणजे आपल्या शरीराला सगळे वाणाचे पदार्थ मिळतात, म्हणून हे भोगीला शिजायला घालतात आणि सर्वजण खातात। तर शेवग्याची शेंग पण आणलेली आहे। तर बघा सर्व मी माळवं भरून ठेवणार आहे आता इथं। तर मिरची आणली आहे, तर आपली बारकी मिरची नाही, ही मोठी शिमला मिरची आणली आहे। तर भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे, तर मी हिरवी मिरची त्याच्यामध्ये घरातली दुसरी घालणार आहे। तर हे छान असे टोमॅटो आणि गाजर पण खूप असतात संक्रांतीच्या वेळेस। तर गाजर, टोमॅटो, वटाणा असं सर्व भाज्या आणल्या। तर हे सर्व वाणात लागतंच। तर त्याच्यातील शेवगाची शेंग तेवढी आम्ही काही वापरत नाही वाणात। आदल्या रात्रीच मी सर्व भाज्या भरून ठेवल्या, सर्व भाज्या निवडून ठेवल्या। वाटाण्याची शेंग सोलून ठेवली आणि वाटाणा सुद्धा मी भिजायला घातला होता। हरभरे थोडेसे भिजायला घातले, कारण जर हरभरे ओला ढाळा जर नाही मिळाला तर वाळलेले हरभरे भिजत घालून आपल्याला भाजीमध्ये घालायचे होते। तर मला ढाळा पण मिळाला आणि मी हरभरे सुद्धा त्याच्यामध्ये घातले। तर गाजरे देशी आहेत, हे छोटे छोटे गाजर आहे। तर हे असेच आपट मी वाणामध्ये टाकणार आहे। लाईट नसल्यामुळे फ्रीज काय बंद होता, त्यामुळे मी एका पाटीमध्ये सर्व माळव भरून ठेवलं आणि नंतर मग निवडून घेतलं। तर सगळं निवडून ठेवायचं आणि आता भाजी सुद्धा निवडून ठेवते। तर भाजी एवढी छान होती, कवळी होती। तर सर्व भाजी मी निवडून घेतली। ही भाजी जर आपण खाल्ली तर आपल्याला सर्व प्रकारचे वाण आपल्या पोटात जातात, सर्व प्रकारचे वाण आपल्याला मिळतात, जीवनसत्वे सर्व भाज्यांची मिळतात। तर हे आवर्जून आणायचं आणि भोगीची भाजी बनवायची, त्यासाठी हा सण आहे। तर याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात, तर मला फक्त आमटीची भाजी म्हणजेच चाकवताची भाजी मिळाली। तर ह्या भाजीला आमटीची भाजी असं म्हणतात। आणि ही वाटाण्याची शेंग आहे, ती सोलून ठेवायची आणि सगळं मिक्स करून भाजी स्वच्छ धुवून ठेवायची। त्याचसोबत मेथीची भाजी, कोथिंबीर असं सुद्धा आणलेलं होतं। बघा किती छान अशी चाकवतची भाजी आहे। तर चिलची भाजी सुद्धा असते, तर ती मला मिळाली नाही। याच्यामध्ये चिलची भाजी सुद्धा मिक्स करून घालतात। तर चिलची भाजी सुद्धा खूप छान लागते चवीला आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी चिलची भाजी असते। गावरान खतावर आणि आपल्या जमिनीत ती उगवलेली असते, त्याला कोणताही खत नसतो किंवा त्याची पेरणी नसते, काय नसते, ती आपोआपच भाजी उगवलेली असते, रानभाजी असते। पण ती शरीरासाठी आणि चवीसाठी एकदम उत्तम अशी असते, म्हणून सर्वजण आवडीने खातात।
तर सण म्हणलं की बायकांना खूप अशी कामं असतात. सर्व भोगीची वेगळी कामं, संक्रांतीची वेगळी कामं आणि हळदी कुंकवाची म्हणजेच किंक्रातीची वेगळी कामं, अशी दररोजची वेगवेगळी कामं असतात. तर भोगीची कामं सर्व भाज्या गोळा करायच्या, व्यवस्थित निवडायच्या आणि ठेवायच्या आणि त्याच्या अगोदर घरातील सर्व साफसफाई करायची, सगळं व्यवस्थित ठेवायचं आणि मग सणाची तयारी करायची. तर 3 दिवसाचा सण असल्यामुळे 3 दिवसाचं वेगवेगळं काम असं. वाण गोळा करायचं, हे हिरवा वाण वेगळा असतो, नंतर खारीक, खोबरे, बदाम ह्याचा वाण वेगळा असतो. तर बघा इकडे लवकर उठून मी माझी सर्व कामं करून आता मी गॅस समोर बसली आहे. तर गॅस समोरची सर्व कामं करून घ्यायची. चहा ठेवला आणि दूध तापवून घेतलं. तर अगोदर दूध तापवूनच घ्यावं लागतं, नाहीतर दूध नासतं, फुटतं. म्हणून मी अगोदर दूध तापवून घेतलं, मग चहा केला. चहा झाल्यानंतर सर्वांना दिला चहा. चहा सर्वजण पिले. तर सर्वांचा एकदा चहा पाणी झाल्यानंतर मग दूध तापवायचं आणि चहा घ्यायचा. तर चहा प्यायचं मीच मागं राहिले होते. तर माझी कामं झाल्यानंतर मग मी आंघोळ केली आणि चहा घेतला आणि मग मी बाकीच्या कामाला सुरुवात केली. तर भाज्या अगोदरच निवडून ठेवल्या होत्या, मगाशी तुम्ही तर ते बघितलंच. तर गॅसजवळ राडा पसारा अजिबात मला आवडत नाही. तर सगळ्या वस्तू व्यवस्थित एका साईडला ठेवल्या आणि चहा करत करत माझी अशी हातांची हालचाल चालू असते. तर बघा या चहा प्यायला माझा चहा झालेला आहे. तर आता मी भाजी सर्व निवडून ठेवली होती. तर ते छोटे रिंगण टमाटे राहिलेले होते, तर ते टोमॅटो काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून टाकायचे. तर रात्री मी काढून ठेवले नव्हते, सकाळी सकाळी चांगले पिकलेले ताजे ताजे घ्यावे म्हणून मी ते टोमॅटो काय काढले नव्हते, तसेच ठेवले होते. तर मी झाडाचे ताजे ताजे टोमॅटो काढून घेतले आणि ते सुद्धा मी भाजीमध्ये मिसळले. तर भाजीला खूप छान चव येते टोमॅटो घातल्यानंतर. टोमॅटो शिवाय भाजीला चवच येत नाही असं वाटतं मला तरी. तर हे छोटेसे टोमॅटो मी भाजीमध्ये टाकले आहेत. तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच ते टाकायचे. फुलांची आणि टोमॅटोची झाडं खूप जवळजवळ झाली आहेत. तर हे मोठं पान दिसतं आहे, ते फुलाचं झाड आहे. खूप छान अशी वेगळी पहिल्यांदाच उमललेली अशी फुलं आहेत. ही बघू शकता तुम्ही किती छान अशी फुलं लागलेली आहेत. तर हे झाड मी कधी पहिल्यांदाच लावलं होतं. ह्याच्या अगोदर मी कधीच हे झाड लावलेलं नव्हतं. तर हे नवीन खूप छान वाटते बघायला, कारण नवीन नवीन असलं की त्याचं थोडंसं जास्तच कौतुक वाटतं. तर रांगोळी माझी झालेली आहे. बाहेरची सर्व कामं झालेली आहेत. अगोदर सडा रांगोळी आणि मग नंतर बाकीची कामं, असं तर चालूच असतं. तर सण असल्यामुळे थोडीशी खूप गडबड घाई होते. तर मी सगळा वाण गोळा केलेला आहे. आता हा स्वच्छ धुवायचा आणि याच्यामध्ये तीळ तांदूळसुद्धा घालतात. तर मी तीळ तांदूळसुद्धा घेतलेले आहे. तर हे सर्व सुपामध्ये गोळा करून ठेवलं आहे. आता स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच मग त्याची भाजी शिजायला घालायची. तर मी पातेले घेतले आणि त्याच्यामध्ये भाजी शिजायला घातली. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतच आहात, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा इकडे मी भाजी सर्व निवडून घेतली आहे. सगळं घेऊनच बसावं लागतं. किचन ओटा नसल्यामुळे मी खालीच बनवते सगळं. गॅस जमिनीवरतीच ठेवला आहे आणि साईडला मी ज्या हाताला लागतील त्या वस्तू मी ठेवल्या आहेत. ज्या रोजच फोडणीसाठी चहासाठी लागतात त्या वस्तू मी एका फरशीवरती साईडला ठेवल्या आहेत. तर इकडे बघा मी भाजी स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने आणि नंतर मग सर्वच धुवून घेतलं आणि पाणी गॅसवरती ठेवलं उकळायला आणि त्याच्यामध्ये सर्व भाजी टाकली म्हणजे ती भाजी शिजते चांगली. तर ही भाजी चुलीवरती जर शिजवली तर एकदम चवीला मस्त होते आणि खूप छान लागते गॅसवरची हे चुलीवरची भाजी. पण आज आम्ही गॅसवरचीच भाजी करणार आहोत. तर बघा मी 2 टोमॅटो घेतले आहेत, आपले मोठे टोमॅटो आणि छोटे पण मी टोमॅटो मगाशी जाऊन आणलेच. तर अशी स्वच्छ भरपूर पाणी ओतून अशी मी भाजी धुवून घेतली. ताजं पाणी भरून घेतलं, मोटर चालू केली होती, ताजं पाणी भरलं आणि नंतर मग भाजी शिजायला घातली. तर कढईमध्ये धुवून बघा ह्या पातेल्यामध्ये घातली आणि ती आता गॅसवरती ठेवायची म्हणजे भाजी आपोआप शिजते. तर भाजी झाकून ठेवायची म्हणजे पटकन शिजते आणि चांगली मऊ भाजी शिजते. याच्यामध्ये तुरीची डाळ, वाटाणा, हरभऱ्याची डाळ किंवा हरभरा असं घालायचं असतं. तर मी हरभऱ्याची डाळ घातली नव्हती, वाटाणा घातला होता.
याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालतात, तर मी शेंगदाणे सुद्धा घातले होते. तर व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी दाखवल्या नाहीत, तर काही गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या आहेत. सर्वच जर व्हिडिओ काढत बसलं तर खूप उशीर होतो, म्हणून मी छोटे पार्ट घेऊन तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे. तरीसुद्धा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण व्हिडिओमध्ये सर्व काही सांगण्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मी मोठा बनवला आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे मी कशी भोगीची भाजी केली हे तुम्हाला समजेल. भाज्या निवडायला आणि धुवून ठेवायलाच खूप वेळ लागतो. शिजायला काय वेळ लागत नाही, एकदाच ठेवलं की 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात तर भाजी शिजते. पण अगोदर तयारी करायला, सर्व भाजी गोळा करायलाच खूप वेळ लागतो. तर बघा, इकडे मी वाटाणा भिजू घालून ठेवला होता, तो वाटाणा त्याच्यामध्ये थोडासा टाकला आणि नंतर मी वाटाण्याची सुकी भाजी केली, हेही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर वाटाण्याची सुकी भाजी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व घालायचं आणि त्याच तेलामध्ये वाटाणा टाकायचा. एकदम छान अशी सुकी भाजी लागते. तर त्याची ही सुकी भाजी केली आणि आपली आमटीची भाजीसुद्धा मी केली. तर सर्व टाकून झालं, हे सर्व गोळा करून झालेलं आहे आणि एकदाची मी भाजी टाकली. तर याच्यामध्ये पेरू आणि वांगं राहिलं होतं, ते सुद्धा मी नंतर चिरून वरून टाकलं. तर ते सुद्धा विसरलं होतं, म्हणजे काही ना काही विसरलेलं असतंच, तरी पण लक्षात आणून शोधून त्या वस्तू त्याच्यामध्ये टाकावे लागतात. तर बोरंसुद्धा टाकली होती. असं गावाकडची रानातली जर बोरं, बारीक चिटे बोरं असतात, ते टाकली तरीसुद्धा एकदम भाजी छान होते. पण आता गावाकडं सुद्धा बोरीची झाडं खूप कमी आली आहेत आणि आता सगळे तसल्या मोठ्याच बोरी आहेत, त्यामुळं बोरी कमी झाल्या आहेत. तर लहान असताना आम्ही खूप बोरं खायचो, कुठेही बोरांची झाडं असायची, आम्ही भरपूर असे बोरं घेऊन यायचो. पण आता ते दिवस गेले. तर तीळ लावून मी इकडे बाजरीची भाकरी बनवत आहे. तर तीळ लावलेली बाजरीची भाकरी एकदम खमंग आणि छान लागते. तर मी एकदम पातळ अशा बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. तर पातळ बाजरीच्या भाकरी असल्या की चवीला खूप छान लागतात, एकदम खमंग अशा बाजरीच्या भाकरी लागतात. आणि भोगी दिवशी बाजरीचा खूप मान आहे. बाजरीची भाकरी आणि आमटीची भाजी हे खायचं. तर मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या, सर्वांनाच केल्या आणि सर्वांना कडकच खायच्या होत्या म्हणून कडक केल्या. आणि आपल्या डॉगीला सुद्धा भाकरी तीच केली. तर त्याला जाड अशी भाकरी केली, कारण त्याला चावणार नाही म्हणून मी त्याला जाड अशी वेगळी भाकरी केली. आणि घरातल्या माणसांना सर्व खायला अशी पातळ बाजरीची भाकरी केली तीळ घालून. तर तीळ घातलं की खूप छान लागते. खूपच मान आहे संक्रांतीला तिळाचा. बाजरी तर मी अगोदरच दळून आणली होती, कारण बाजरी ने तर खूप दमवलं. बाजरीमध्ये बारीक गाराचं खडं होतं. अगोदर नीट केली, नंतर मग रोळून घेतली, पाण्यात टाकली आणि रोळून घेतली आणि मग मी वाळवली आणि दळून आणली. असा अख्खा एक दिवस ह्या बाजरीने माझा खाल्ला. आणि बघा, इकडे मी भाजी माझी शिजली आहे आणि त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची, लसूण हे सर्व घालायचं. हिरवी मिरची, मीठ हेसून घेतली आणि फोडणी दिली. तर फोडणीमध्ये कच्ची मिरची असल्यामुळे चांगली तळून घ्यायची आणि तळल्यानंतरच मग त्याच्यामध्ये भाजी टाकायची. तर इथे मी हळद वापरते. हळद घातली की गरगटा भाजी खूप छान लागते. हिरवी मिरची बारीक ठेचलेली जास्त वेळ तळून घ्यायची, म्हणजे चांगली तळली तरच भाजीला चव येते, नाहीतर कच्चा वास येतो. आता बघा, मी आत्ता हळद टाकली आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा हळद टाकायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि मिरचीमध्येच मी मीठ घातलेलं होतं. मीठ घालूनच मिरच्या बारीक केलेल्या होत्या, त्यामुळे आता भाजीमध्ये मीठ वेगळं टाकायची काहीच गरज नाही. तर सगळं मिक्स झालेलं आहे, मऊ अशी भाजी शिजलेली आहे. आणि याची फोडणी देऊन मी वरून वतून घेतलेलं आहे आणि ही छान अशी उकळी देऊन घ्यायची. तर बघा, इकडे माझी गरगटाची भाजी, कडक अशा मस्त भाकरी, भरपूर अशा भाकरी केल्या होत्या आणि मिरची तळून घेतली तोंडी लावण्यासाठी. आणि इकडे बघा, मी वाटाणाची सुकी भाजी सुद्धा बनवली आहे. तर या जेवायला सर्वांनी. आता सर्वांनी जेवण करायचं आणि नंतर मग बाजारामध्ये जायचं आणि खण वाण ह्या वस्तू घेऊन यायच्या. तर त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पुढे दिसेलच. या कडक अशी मस्त बाजरीची भाकरी, गरगटा खायला. तर हे सर्व झाल्यानंतर आम्हाला आवरून गावात जायचं होतं आणि तिथून मग वाणाचं, खणाचं, काही मेहंदी अशा वस्तू घेऊन यायच्या होत्या, त्यासाठी आम्ही गावामध्ये गेलो होतो. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. थोडं शूट मी दाखवणार आहे. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा. भाकरी बघा कशी कडक आणि कुडकुडीत झालेली आहे.
तर अशा प्रकारे माझा आजचा भोगीचा दिवस गेला. तर उद्या तुम्हाला संक्रांतीचा दिवस दाखवते. जास्त काही मला सणाचं शेअर करता येणार नाही, कारण सणाचं खूप काम असतं. त्यामुळं मी थोडं शूट करून छोटासाच व्हिडिओ बनवून मी तुम्हाला माझं शेअर करणार आहे. तर सर्वजण तर तेच करतात, पण सर्वांना वेगळी टिप्स सापडते की आपण कसं काम करायचं आणि कसे आवरावरी करायची आणि कोणत्या भागात कोणती पद्धत असते हे लक्षात येईल, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर बघा किती छान अशी फुलं आलेली आहेत. मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यातच व्यवस्थित आलेलं नव्हतं, म्हणून मी परत तुम्हाला ही फुलं शेअर केलेली आहेत. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर केल्यानंतर माझा व्हिडिओ दुसऱ्यांना सुद्धा बघता येईल, म्हणून सर्वांनाच हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.